भारतातील सर्वश्रेष्ठ आर्किटेक्टच्या माध्यमातून समर्थ प्रसाद या प्रकल्पाचं डिझाईन तयार करण्यात आलेलं असून उच्च दर्जाची इमारत निर्माण होणार आहे। सोलापुरातील विजापूर रोड परिसरातील नवीन आरटीओ जवळच समर्थ प्रसाद या प्रकल्पाचं बांधकाम सुरू असून यामध्ये अत्याधुनिक टेरेस ॲमेनिटीज त्यांनी प्रकल्पाच्या 3ऱ्या मजल्यावर उपलब्ध करून दिलेले आहेत। JJRV यांच्या माध्यमातून सध्या अक्कलकोट इथं समाधी मठाचं बांधकाम सुरू आहे। त्याचाच प्रसाद म्हणून त्यांनी सोलापुरात समर्थ प्रसाद हा अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेला बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे। 3ऱ्या मजल्यावर चिल्ड्रन प्ले एरिया प्लस गार्डन आणि 11व्या मजल्यावर टेरेस ॲमेनिटीज यामध्ये ओपन एअर योगा एरिया, ओपन एअर वॉकिंग ट्रॅक, ओपन एअर पार्टी लाऊंज, जिम, पोडियम पार्किंग, सिनियर सिटीझन सिटिंग लाऊंज अशा विविध सोयी दिलेल्या आहेत। समर्थ प्रसाद प्रकल्पामध्ये व्यावसायिक दुकानगाळे हे ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर उपलब्ध आहेत। तसंच 2 BHK 3 BHK उपलब्ध आहेत। एक वेळ अवश्य भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करावी असं आवाहन JJRVचे फाउंडर विवेक दीक्षित यांनी केलं। ये समर्थ प्रसाद करके प्रोजेक्ट हमने आज भूमि पूजन किया है। इसमें बहुत सारी एम्यूनिटीज़ हैं, 11 माले की बिल्डिंग है। कंस्ट्रक्शन क्वालिटी इसकी बहुत अच्छी है। बॉम्बे के सब प्रोफेशनल कॉन्ट्रैक्टर्स यहाँ काम कर रहे हैं। सारे ब्रांड्स का हम डिस्प्ले हमने आप लोगों के सामने किया है। सारे ब्रांड्स हम इस बिल्डिंग में यूज़ कर रहे हैं। 3rd फ्लोर पे हमारी सारी एम्यूनिटीज़ है, जिम है, सोसाइटी है, गार्डन है। 11वें माले पे हमने बहुत सारी एम्यूनिटीज़ दी है, वॉकिंग ट्रैक दिया है, ओपन जिम दिया है, योगा दिया है और पार्टी लॉन्च दिया है। कॉमर्शियल हमारा बहुत अच्छा है। कॉमर्शियल के सामने 140 फीट का हमने फ्रंटेज दी। दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अश्विनी पाटील यांनी या प्रोजेक्टच्या ठिकाणी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। मुंबईलाही खूप चांगलं काम दीक्षित साहेबांनी केलेलं आहे आणि योगायोगाने सोलापूरला माझी दीक्षित साहेबांची भेट झाली। ते खरं तर अक्कलकोटचे आपले स्वामी समर्थ यांचे खूप भक्त आहेत आणि तिथेही त्यांचं मठाचं काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे। थोड्याच दिवसांनी तेही काम त्यांचं पूर्ण होणार आहे तिथलं। त्याही कामासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा आपल्याला आणि आपल्यावरती स्वामी समर्थांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स नेहमी राहोत हीच आमच्याकडून शुभेच्छा आहे। आपल्या कामासाठी शुभेच्छा। या पत्रकार परिषदेला शिल्पा दीक्षित, हेमंत भोना, संतोष उदगिरी, लक्ष्मीकांत उदगिरी आदी उपस्थित होते।